महासंघाचा उपक्रम आहे, याचे आपण स्वतः साक्षीदार आहात। मान्य संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या अथक परिश्रमामधून राज्यभरामध्ये एक नावाजलेले महासंघ म्हणून या महासंघाने ख्याती प्राप्त केलेली आहे। आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त नूतन अध्यक्षांची निवड झालेली आहे। नूतन कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केले जाणार आहे। या वर्षीचे आगळेवेगळे उपक्रम सुद्धा या ठिकाणी जाहीर केले जाणार आहेत। मी सर्वप्रथम या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष माननीय पृथ्वीराज भाऊ पवार यांना विनंती करतो की त्यांनी या वर्षीच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करावी। माननीय पृथ्वीराज भाऊ पवार। अध्यक्ष ऋषिकेश जयस्वाल यांची निवड करण्यात आलेली आहे। त्याचे सर्व पत्रकार बांधवांनी सपोर्ट करून त्यांना मार्गदर्शन करा। यावर्षी अत्यंत तरुण अशा युवा कार्यकर्त्याकडे ही अत्यंत मानाची अशी जबाबदारी गणेश महासंघाच्या वतीने दिली गेली आहे। मी या ठिकाणी आताच श्री ऋषिकेश प्रदीप जयस्वाल यांच्या नावाची घोषणा माननीय पृथ्वीराज भाऊ पवार संस्थापक अध्यक्ष यांनी केलेली आहे। मी यानंतर श्री ऋषिकेश जयस्वाल नूतन अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी या वर्षीच्या कार्यक्रमाची नावं जाहीर करावी आणि या वर्षीचे उपक्रम जे गणेश महासंघाच्या वतीने आपण घेत आहोत ते सुद्धा या ठिकाणी जाहीर करावे। छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आजच्या या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत संस्थापक अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज भाऊ पवार साहेब, पाटील काका, तुलसीबागवाले काका, आमचे सर्व युवा सहकारी, समोर उपस्थित सर्व पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आपण आमच्यामुळे थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पहिले तर आदरणीय पृथ्वीराज भाऊ यांनी मला आज जे संधी दिली आहे, श्री गणेश महासंघ 24-25 चा एक युवा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे या अध्यक्षाची जबाबदारी दिली। सर्वप्रथम मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्याकडे पत्रिका आली त्यानुसार कार्याध्यक्ष, स्वागत अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रसिद्धी समिती, आपली चिटणीस, सरचिटणीस, प्रमुख सल्लागार समिती, महिला समिती, युवा सचिव, प्रसिद्धी प्रमुख असे सर्व नवीन कार्यकारिणी या ठिकाणी मी जाहीर करतो। नाव खूप आहे त्यामुळे मी जास्त नाव घेणार नाही। आपण सर्वांना पॉम्पलेट्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्व नाव आहे। आपण जर दुसऱ्या पेजवरती पाहिला तर या वर्षीचे विविध कार्यक्रम आपण जे घेणार आहे, शाडू मातीचा गणपती असेल, महापुरुषांचे स्मारक यांना स्वच्छता अभियान असेल, खो खो, कबड्डी। आता मी युवा असल्यामुळे युवा कार्यक्रम कसं जास्तीत जास्त घेता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतोय। आपल्या या संभाजीनगरमध्ये खेळाडूंना कसं प्रोत्साहित करता येईल त्यासाठी करतोय। त्यामुळे खो खो, कबड्डी स्पर्धा आहे, अथर्व शिष्य हनुमान चालीसा पठण आहे, रक्तदान शिबिर, ऑनलाईन महालक्ष्मी सजावट स्पर्धा, ढोल ताशा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साजरा होतो। त्यामुळे भव्य दिव्य एकदम ढोल ताशा स्पर्धा आपण या ठिकाणी घेतोय। प्रो गोविंद आपल्याकडे गोविंद पथक पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपल्याला दहीहंडीमध्ये काही लोकांना संधी भेटली नव्हती। आपण महाराष्ट्र सरकारने जसं एक नवीन उपक्रम चालू केला होता प्रो गोविंदा ठाण्यामध्ये, त्याप्रमाणे आपण या ठिकाणी संभाजीनगरमध्ये सुद्धा प्रो गोविंदाची आयोजन केलं आहे गणेश महासंघाच्या सोबत। त्याच्यानंतर कुस्ती स्पर्धा आपण दरवर्षी घेतो, या वर्षी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करणार आहोत। आणि शेवटी आणि सर्व महत्वाचं, आपल्या महिला भगिनींचा मागील काही काळात जे काय सुरू आहे त्याच्यावर आपण आपल्याकडचे जे मुली महिला आहेत त्यांना संरक्षणासाठी आपण काय काय करता येईल, सेल्फ डिफेन्स क्लासेसच्या माध्यमातून, त्याच्यानंतर गुड टच असेल, बॅड टच असेल, त्याच्या माध्यमातून त्यांना ते शिकवून त्याच्यातून ते कसं काम, म्हणजे कोणी जर त्रास देत असेल तर त्यांच्यासोबत ते कसं त्यांनी वागावं, त्यांचे सेल्फ डिफेन्स कसं करावं, त्यासाठी सेल्फ डिफेन्स क्लासेस सुद्धा आपण प्रत्येक मंडळ वाईज आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। आपण सर्वजण, माझी आयुष्यातली पहिली पत्रकार परिषद आहे, पत्रकारांना बाईट बरेचसे दिले परंतु ही माझी पत्रकार परिषद म्हणून पहिली आहे। आपण सर्वजण आलात, सर्वजण मला साथ देतील, आपण सर्व माझे मोठे बंधू आहेत, असंच माझ्यासोबत प्रेम आणि साथ आशीर्वाद राहू दे या ठिकाणी सांगतो, विनंती करतो। धन्यवाद। याच्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच विचारा।
आपण घेतोय, दरवर्षी आपण घेत असतो, यावर्षी सुद्धा आपण घेणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढले पथक. म्हणजे मागच्या वर्षी 50 असेल तर यावेळी 100 झाले. तर लोकांचा क्रेज ढोलकडे खूप जास्त हे, महिलांचा सहभाग जास्त असतो त्याच्यामध्ये, आता मी जर पाहिला, त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात घेतोय. यावर्षी सुद्धा आहे. पैसे देतात आपण 100 पासून तर 1 लाख पर्यंत जे जे करता येईल ते सर, काही बंधनी नाही. जास्तीत जास्त आपल्याकडे कुस्तीपटू आले पाहिजे, त्या हिशोबाने जे काही लागेल ते आपण पूर्ण करणार आहे, कुठलाही संकोच न करता. हो हो नक्की. आपण जी सूचना दिली, मी माझ्या मनात हे होतं की मागचे जेवढे अध्यक्ष झाले आतापर्यंत, जे जे लोक आहेत ते सर्वांचं एक गेट टुगेदर करून आपण त्यांचा सत्कार सोहळा सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे आपण सर्वांनी सहकार्य करावं बाबा आमच्या अध्यक्षाला, नम्र विनंती सगळ्यांना. जास्त वेळ घेणार मी, ऑलरेडी उशीर झाला, त्यामुळे आपण सर्वजण मला सहकार्य करतील. तुमचं सर्वांचा प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत आहे असं मला वाटतं. त्याबद्दल परत एकदा आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात आले, मनापासून आपल्या सर्वांचा धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी उपस्थितांचे आभार माननीय श्री संतोष भाऊ यांनी व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी यांना अभिवादन करून वंदन करून आज गणेश महासंघ उत्सव समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून या वर्षीचे नवीन अध्यक्ष आमचे युवा तरुण ऋषिकेश भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आजची सभा या ठिकाणी झालेली आहे. नक्कीच या गणेश महासंघाचं जे कार्य आहे, आज शतक महोत्सवी वर्षाकडे जात असताना त्याचा मागोवा घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आमचा सगळा प्रयत्न असताना माननीय पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या या सतत प्रयत्नामुळे आणि त्यांच्या अथक परिश्रमामुळे हे गणेश महासंघ संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक झालेला असं गणेश महासंघ आहे. एकमेव हा असा महासंघ आहे ज्याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गणेश मंडळ कार्य करत असतात आणि नक्कीच आपण नवनवीन काही कल्पना या ठिकाणी घेत असतानाही पारंपरिक ज्या कार्यक्रम आहे, विशेषतः आमच्या कुस्ती स्पर्धा असो किंवा अजून ज्या काही कार्यक्रम असो, त्यांना आम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊ असंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे, आमचा हा 10 दिवसाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उत्साहाचा उत्सव आपल्या सगळ्यांच्या साक्षीमुळे आणि आपल्या सगळ्यांच्या आम्हाला मिळालेल्या सहकार्यामुळे यशस्वी होऊ शकेल आणि आमचा संपूर्ण प्रयत्न राहील की या वर्षीची कार्य नक्की शतक महोत्सवी सारखं आठवणीचं व्हावं असा आमचा सगळा प्रयत्न राहील. इतकंच या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी पृथ्वीराज भाऊ पवार, आमचे नवीन अध्यक्ष ऋषिकेश भैया जयस्वाल, आमचे DN पाटील साहेब, आमचे राजेंद्र दाते पाटील, तसेच आमचे ऋषिकेश भैया, अनिकेत भैया, आमचा पवार, आमचा संदीप भाऊ शेळके, आमचे नक्कीच सगळे पदाधिकारी या ठिकाणी, विशाल भाऊ दाभाडे, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करून आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, कृपया स्नेहभोज घेतल्याशिवाय आपण कोणीही जाऊ नये इतकी आपल्याला नम्र विनंती करून आजची ही सभा संपली असं अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी आदरणीय संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांचा मनापासून आभार व्यक्त करतो का एक युवा म्हणून त्यांनी या वर्षीच्या अध्यक्षपदी मला दिलाय. आपण पाहिलं असेल की या वर्षीचे विविध युवांना प्रोत्साहित करणारे आपण प्रोग्राम घेतोय. तर खो खो असेल, कबड्डी असेल, प्रो गोविंद असेल, ढोल पथक असेल, कुस्ती असेल, असे विविध उपक्रम आपण सामाजिक या ठिकाणी करतोय. पोलीस प्रशासनाकडून बैठकीचं आयोजन केलं आहे. शहर पोलीस विभाग आणि महानगरपालिकेकडून काय अपेक्षित आहे? माझी ऑलरेडी माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्या सोबत चर्चा झाली.
मागच्या वर्षी मुख्यमंत्री साहेब यांनी 5 वर्षासाठी महानगरपालिकाची पैसे जे भरायचे होते ते परमिशन त्यांनी दिली होती निशुल्क, तर ते असेल किंवा पोलीस परवानगी असेल, ढोल असेल, कुस्ती असेल, त्याच्यानंतर प्रो गोविंदा, खो खो, कबड्डी, तसेच विविध कार्यक्रम आहे. आपण यावर्षी 100व वर्ष असल्यामुळे मागचे जेवढे अध्यक्ष असेल त्यांचा सत्कार सोहळा, तसंच महापुरुषांचं अभिवादन असेल, तसेच रक्तदान शिबिर असेल, तर खूप मोठे प्रमाणात आपण या ठिकाणी प्रोग्राम करतोय. या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करणार? मी सर्व लोकांना, सर्व जनतेला एक आवाहन करेल की आपण एन्व्हायरमेंटल फ्री म्हणजे आपलं शाडू मातीचे गणपती जास्तीत जास्त वापरावं. तसेच महासंघाच्या माध्यमातून आम्ही जे कार्यक्रम घेतोय किंवा तुमचे काय सजेशन असतील तर ते नक्कीच आम्हाला सांगा आणि मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवामध्ये सहभागी व्हा आणि जोरदार खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी आपण 100व आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी करू अशी या ठिकाणी आशा बाळगतो. बैठकीच्या निमित्तानं